हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपली जी टेस्ट झाली आहे त्यातील मी राहुल गुजर अर्थव्यवस्था या विषयाचं एक्सप्लेनेशन देत आहे. तर बघा, कृषी संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नाशी कमी होणारा हिस्सा हा खालीलपैकी कशाबाबत सुसंगत आहे. तर इथं 2 ते 3 शब्द बघायचे असतात बघा. एक तर राष्ट्रीय उत्पन्न, त्यामध्ये कमी होणारा हिस्सा, कृषी क्षेत्राचा, त्या संलग्न क्षेत्राचा आणि याला सुसंगत असणारं विधान शोधायचं आहे आपल्याला. त्यामध्ये पहिलं विधान आहे कृषी क्षेत्रात कार्यरत मोठ्या प्रमाणावर असणारे कामगार. मोठ्या प्रमाणावर कामगार जर आपण तुलना जर बघितली, म्हणजे आपण या विधानाशी काय तुलना की जसं 1951 पासून तर आज तागा कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो कमी होतोय, मग त्याला जुळणारं सेंटेन्स कोणतं आहे? तर बघा, हे विधान 1951 मध्ये याबाबत जर आपण बघितलं तर कृषी क्षेत्रामध्ये एकूण 70% कामगार हे 1951 मध्ये काम करत होते. आता जर बघितलं आपण की 2024-25 च्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर यामध्ये फक्त एकूण भारतातील 47% 47% फक्त इतके कामगार त्यामध्ये काम करतायत. मग याचा अर्थ काय की हे 70%वरनं हे प्रमाण 47% पर्यंत आलंय, म्हणजेच हे विधान याला न जुळणारं आहे. दुसरं विधान बघा, कृषी उत्पादकतेतील होणारी घट. कृषी उत्पादकतेत घट झालेली नाही, म्हणजेच काय बघा की 1951 मध्ये जर आपण जर आढावा घेतला तर भारतामध्ये 52 दशलक्ष टन इतकं त्यावेळी आपल्याकडे एकूणच उत्पन्न होतं. मात्र आज बघितलं की 2024-25 ची आकडेवारी जर बघितली तर यानुसार खरीप आणि रब्बी या दोघांचं मिळून 3400 लाख मेट्रिक टन 3400 लाख मेट्रिक टन इतकं उत्पन्न भारताचं आहे. म्हणजेच काय तर कृषी क्षेत्रातील उत्पादकतेत घट झालेली नाही, उलट दिवसेंदिवस हे दर हेक्टरी उत्पन्न हे वाढत गेलेलं आहे. त्यानंतर कृषी तसेच कृषीला संलग्न क्षेत्राचा किंवा कृषी तसेच कृषीला किंवा कृषीच्या संलग्न क्षेत्राला कमी पतपुरवठा. आता कृषी आणि संलग्न क्षेत्र म्हणजे आपण म्हणू की प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्राला जर बघितलं तर या क्षेत्राला पतपुरवठा कमी झालेला दिसत नाही, कारण कृषी आणि संलग्न क्षेत्राला पतपुरवठा करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत RRB असतील, भूविकास बँका असतील किंवा यासाठी गव्हर्नमेंटच्या विविध योजना असतील, तर अग्रगण्य क्षेत्राला जास्तीत जास्त पतपुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा हा केला जातोय. मग यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की हा पतपुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा कमी होत नाही, तर हा वाढता क्रम दाखवतोय आपल्याला. आणि चौथं विधान बघा, म्हणजे हे न जुळणार आहे. आता चौथं विधान, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. आता ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजेच काय, यामध्ये बघावं लागणार आहे आपल्याला की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात मी म्हणेल की भारताच्या GDP मध्ये एकूण जर बघितलं तर 3 क्षेत्राचा एकूण यामध्ये समावेश. पहिलं आहे यामध्ये कृषी, दुसरं यामध्ये उद्योग आणि तिसरं यामध्ये सेवा. एक काय कृषी, दुसरं काय उद्योग आणि तिसरं काय सेवा. जर आपण जर यात बघितलं की कृषी क्षेत्राचा आपण GDP मध्ये जर वाटा बघितला तर तो सुरुवातीला हा 53.3% इतका होता 1951 मध्ये, आणि आज तागा जर बघितला आपण तर हा आज 2024-25 मध्ये जर बघितला तर हा वाटा अगदीच 15% पर्यंत आपल्याला GDP मध्ये बघावयास मिळतोय. मग नेमकं यावरनं ठरतंय का की अर्थव्यवस्थेत वेगाने वाढणारी वाढ वगैरे, तर नाही. तर यावर बघा, कृषीच्या तुलनेत सेवा आणि उद्योग या 2 क्षेत्रांचा जो विकास आहे किंवा त्या 2 क्षेत्रांची जी वृद्धी आहे ते कृषीच्या तुलनेत खूप जास्त आहे. म्हणजे GDP दिवसेंदिवस वाढ होते, मात्र GDP वाढण्याचा जो दर आहे किंवा GDP वाढण्याचा जो स्तर आहे त्या प्रमाणात कृषी क्षेत्रातली वाढ होत नाही. बघा, मी परत एकदा सांगतोय, कृषी क्षेत्रात उत्पन्नात वाढ होते का, तर याचं उत्तर यस, वाढ होते. मात्र ही वाढ
जीडीपीच्या तुलनेत कुठेतरी कमी होताना दिसते. म्हणून आपल्याला बघा की वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था त्याच्या तुलनेत कृषी क्षेत्राचा वाढणारा स्तर कसा आहे, कमी आहे. मग याला हे चौथं म्हणजे ड नंबरचं विधान हे जुळणार आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3. कुठलं? ऑप्शन क्रमांक 3 येणार आहे यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की यामध्ये खालीलपैकी अयोग्य नसणारे विधान ओळखायचं आहे. अयोग्य नसणारे याचा अर्थ तुम्हाला काय शोधायचा आहे, योग्य असणारे विधान तुम्हाला शोधायचं आहे. ज्यावेळेस असा प्रश्न विचारला मित्रांनो किंवा वर विचारलं अयोग्य नसणारं, तर हा अ कट करायचा, नसणारे कट करायचा आणि जे मधलं उरलेलं आहे तेवढंच बघायचं असतं तुम्हाला. अयोग्य नसणारे म्हणजे चुकीचे नसणारे म्हणजे बरोबर असणारे तुम्हाला बघायचं आहे. मग यामध्ये बघा जीडीपीच्या तुलनेत जीएनपी हा नेहमी लहान असतो, हे ऑलवेज किंवा हे नेहमी होऊ शकत नाही. का? तर सांगतो बघा. जीडीपीच्या तुलनेत जीएनपी हा नेहमी मोठा असतो, हे होऊ शकत नाही. जीडीपी देशातील उत्पादन घटकांनी देशातील केलेली प्राप्ती दर्शवत असते. म्हणजे जीडीपी देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती दर्शवत असते, तर हे सुद्धा जाणवत नाही. तर जीएनपी या संकल्पनेमध्ये भांडवली घसारा वजा केला जातो, हे सुद्धा जुळत नाही. याचं उत्तर हे 4. बरं, याचं उत्तर 4 काय आहे तर बघा, जीडीपी म्हणजे काय, तर जीडीपी म्हणजे एका भौगोलिक सीमेच्या आतमध्ये किंवा देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये एका वर्षात, एका वित्तीय वर्षामध्ये निर्माण होणारी वस्तू आणि सेवा यांची गोळाबेरीज म्हणजे जीडीपी. मग या जीडीपी मध्ये कोणत्याही प्रकारे भारतीय नागरिक किंवा देशाचा नागरिक किंवा परकीय या शब्दांचा कोणताही उल्लेख केलेला नसतो. म्हणजे जो कोणी नागरिक, मग तो भारतीय असू द्या किंवा परकीय असू द्या, भारतीय असू द्या किंवा तो परकीय असू द्या, तर त्यांनी भौगोलिक क्षेत्राच्या आतमध्ये जे काही उत्पन्न म्हणजे जे काही वस्तू किंवा सेवा हे बनवलेले आहेत, त्यांचं जे उत्पन्न आहे त्याला आपण जीडीपी मानतो. म्हणजेच यामध्ये जी 3 नंबरचा जो आपला क नावाचं जे सेंटेन्स आहे की जीडीपी देशातील उत्पादक घटकांनी परदेशात, जीडीपी देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती, मग या ठिकाणी परदेशात हे उल्लेख जीडीपी मध्ये कधीही होत नाही. आता पहिलं सेंटेन्स बघा की हे सेंटेन्स क चुकीचं आहे, पहिलं आणि दुसरं का चुकीचं आहे. यामध्ये बघा की आपण बघू की जीडीपी समजा जीडीपी हा 100 रुपये आहे, 100 रुपये आहे. मग या जीडीपी मध्ये तुम्ही जर परकीय नागरिक आणि ह्या परकीय कंपन्या यांनी जर भारतातनं जे काही उत्पन्न कमवलेलं आहे, भारतातून बघा जीडीपी मध्ये तुम्हाला मायनस काय करायचंय की जे परकीय नागरिक किंवा परकीय कंपन्या आहेत त्यांनी भारतामध्ये जे काही उत्पन्न कमवलं आहे ते तुम्हाला वजा करायचं आहे. आणि भारतीय नागरिक अथवा कंपनी यांनी विदेशात, बघा भारतीय नागरिक अथवा कंपनी यांनी विदेशात किती उत्पन्न कमवलंय किंवा ते उत्पन्न ते आपल्याला यामध्ये ऍड करायचंय. कशामध्ये? जीडीपी मधनं परकीयांचं आपल्याला मायनस करायचंय आणि भारतीय नागरिक आणि कंपनी जे विदेशात गेलेले आहे त्यांचं प्लस करायचंय. मग आता काय मिळणार आहे आपल्याला? पुढची येणारी यावरून संकल्पना आपल्याला जीएनपी मिळत असते. मग आता ही जी जीएनपी आहे, जीएनपी ते बघा कशा पद्धतीने काढणार आपण की जीडीपी 100 होता, समजा यातनं परकीय नागरिक किंवा कंपनी भारतातून तिकडे असं गृहीत धरू आपण की 50 रुपये त्यांनी इथनं कमवले आणि घेऊन गेलेत. भारतीय नागरिक किंवा कंपनी यांनी विदेशातनं भारतामध्ये कमवून 30 रुपये आणलेले आहेत. मग याचा अर्थ काय? 100 मध्ये तुम्हाला 50 मिसळायचे आहेत, म्हणजे मिळवायचे झाले 150, 150 आणि त्यातनं 30 वजा करायचे. 30 काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. ठीक, यातनं एवढं कट करता येईल काय जरा नॉर्मल. तर बघा यामध्ये आपण
जीडीपी आणि जीएनपी, जीडीपी आणि जीएनपी हे व्यवस्थित समजून घेऊ की कोण मोठं असणार आहे, कोण छोटं असणार आहे, कोणती परिस्थिती असणार आहे आणि कोणत्या परिस्थितीत यामध्ये बदल करावे लागणार आहे. मग आता बघा की यामध्ये मी जीडीपी सांगितलं आहे की जीडीपी यामध्ये अगदी 100 रुपये असणार आहे. यामध्ये तुम्हाला प्लस एक बाब करायची की जे भारतीय नागरिक अथवा कंपनी ज्यांनी विदेशात जाऊन परदेशात जाऊन उत्पन्न कमवून आणलेलं आहे, ठीक आहे, हे तुम्हाला प्लस करायचं आहे. मायनस काय करायचं आहे की जे विदेशी म्हणजेच परकीय नागरिक किंवा कंपनी आहे की ज्यांनी भारतात उत्पन्न कमवलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, वजा करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग हे बघा यानंतर कोणती संकल्पना मिळेल, जीएनपी. समजा मग मी असं समजतोय की अगदी उदाहरण देतोय 50 रुपये भारतीय लोकांनी कमवून आणले आणि परकीय लोकांनी आपल्या इथून हे 30 रुपये उत्पन्न कमवून घेऊन गेलेले आहेत. मग काय मिळणार आहे, 100त जर तुम्ही 50 जर मिळवले, हे झाले 150 वजा 30 केले तर मग मिळते तुम्हाला 120 रुपये शिल्लक राहत आहेत. बघा म्हणजे 120 काय आहे, जीएनपी आहे. म्हणजे या कंडिशनमध्ये काय होणार आहे की भारतीय नागरिक कंपनी विदेशाहून जास्त कमवून आणतायत, बरोबर आहे, आणि याच परिस्थितीमध्ये जीएनपी आपला मोठा ठरतोय. पण बघा जीएनपी मोठा, पण दुसरी एक कंडिशन अशी होते की जीडीपी आपला 100 आहे, भारतीय नागरिक अथवा कंपन्यांनी परदेशातून 30 रुपये कमवून आणलेले आहेत आणि जर परकीय नागरिक अथवा कंपनी त्यांनी भारतातून 50 रुपये कमवून त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे त्यांच्या देशात घेऊन गेलेले आहेत, तर या कंडिशनमध्ये बघा 100 30 130 मायनस 50 किती उरतायत, यामध्ये आपल्याला 80 उरतायत. मग 80 काय होतो, जीएनपी. म्हणजे मग मला एक गोष्ट लक्षात येते की काही वेळेस जीडीपीच्या तुलनेत जीएनपी लहान पण असू शकतो, काही वेळेस जीडीपीच्या तुलनेत जीएनपी हा मोठा पण असू शकतो. म्हणजे या दोन विधानांमध्ये आहे का नेहमी लहानच असेल चुकीचं आहे, नेहमी मोठाच असेल चुकीचं आहे. जीडीपी हे फक्त अंतर्गत देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमधल्याच बाबी दर्शवत असते, परदेशी किंवा परकीय नागरिक किंवा भौगोलिक सीमेच्या बाहेरच्या गोष्टी दर्शवत नसते. तर जीएनपी या संकल्पनेमध्ये भांडवली घसारा वजा केला जातो. मग आता भांडवली घसारा यामध्ये वजा केला जात नाही, तर यामध्ये बघा यामध्ये एक बाब दिलेली असते की जीडीपी मध्ये फक्त परकीय नागरिकांनी अथवा कंपन्यांनी भारतातून किती उत्पन्न कमवलेलं आहे आणि घेऊन गेलेलं आहे. तर भारतीय नागरिक जे विदेशात असतील, भारतीय कंपन्या ज्या विदेशात असतील, त्यांनी किती उत्पन्न भारताकडे कमवून आणलेलं आहे हे फक्त दोन बाबी या जीएनपी वरनं कळत असतात. मग हा घसारा कुठे, जर तुम्ही जीडीपी आणि जर या जीडीपी मधून जर घसारा जर मायनस करत असाल, डिप्रिशिएशन म्हणजेच काय झालेली झीज ही जर वजा करत असाल, तर मग तुम्हाला मिळणारी संकल्पना ही एनडीपी ही मिळत असते. एनडीपी मध्ये घसारा हा दाखवलेला असतो, ना की जीएनपी मध्ये. मग याच्यावरनं आपल्या लक्षात येत आहे की दिलेले चारही विधान हे कसे चुकीचे आहेत, कोणतेही बरोबर नाही. तर पुढचा प्रश्न आहे बघा, दारिद्र्य संदर्भातला आहे की यामध्ये तेंडुलकर समितीने केलेल्या शिफारशी यांच्यावर विचारलेला प्रश्न आणि त्यामध्ये असणारे योग्य विधान म्हणजे केलेल्या शिफारशी हे आपल्याला बघायचे आहेत. कोणत्या, तेंडुलकर समितीने केलेल्या शिफारशी बघायच्या आहेत. मग यामध्ये बघा दारिद्र्याचे मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळा कालावधी विचारात घेऊ नये. तर हे विधान चुकीचं आहे, कारण तेंडुलकर समितीने सांगितलेलं होतं की तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी एक पद्धत सांगितलेली होती, MRP मिक्स रिकॉल पिरियड. यामध्ये सांगितलेलं होतं की 365 दिवसांसाठी 5 वस्तूंचा विचार करा. यामध्ये 5 वस्तू कुठल्या कुठल्या, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तू, त्यानंतर कपडे, चपला,
या 5 वस्तूंचा विचार करा 365 दिवसांसाठी आणि 30 दिवसांसाठी सर्व उपभोग्य वस्तूंचा विचार करावा, ही बाब सांगितलेली होती बघा यामध्ये. म्हणजे आपल्या लक्षात येत आहे की दारिद्र्याचे मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे कालावधी असू नये, हे चुकीचं आहे. मग त्यांनी सांगितलेलं होतं की वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या विचार करण्यात यावा. त्यानंतर दारिद्र्य रेषेच्या व्याख्यात आरोग्य व शिक्षण यावरील खाजगी खर्च सुद्धा त्यांनी विचारात घ्यायला सांगितलेलं होतं. हे विधान बरोबर आहे, कारण यामध्ये बघा शिफारशी देत असताना तेंडुलकर समितीने सांगितलेलं होतं की अन्नासोबत, कशासोबत, अन्नासोबत तुम्ही आरोग्य आणि शिक्षण यावरील सुद्धा खाजगी खर्च विचारात घेतला पाहिजे असं सांगितलेलं होतं. त्यानंतर बघा हे एक सेंटेन्स चुकीचं आहे, हे बरोबर आहे. दारिद्र्य रेषा उष्मांकाच्या आधारावर असू नये. आता उष्मांक म्हणजेच काय, तर कॅलरीज, किती ऊर्जा, किंवा उष्मांक म्हणजेच काय की व्यक्तीला जीवन जगण्यासाठी जितकी ऊर्जा लागते ती ऊर्जा म्हणजेच उष्मांक. मग तेंडुलकर समितीने सांगितलेलं होतं की दारिद्र्य रेषा उष्मांकाच्या आधारावर असू नये. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. यांनी कॅलरीज बाब सांगितलेली नव्हती. मग पुढचं सेंटेन्स बघा की ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषेचे नियम वेगवेगळे असावे. यांनी वेगवेगळे नियम सांगितलेले नव्हते. यांनी सांगितलेलं होतं की ग्रामीण अथवा शहरी दोघांसाठी एकच दारिद्र्य रेषा असली पाहिजे, त्या वेगवेगळ्या बाबी असू नयेत असं सांगितलेलं होतं बघा. तर यावरनं आपल्याला जाणवतंय की यामध्ये फक्त आपल्याला ब आणि क हे विधान योग्य आहे, म्हणजेच याचं उत्तर आहे 3. आता तेंडुलकर समितीवर कायम म्हणजेच वारंवार प्रश्न येतो. मग तेंडुलकर समितीबद्दल बघा की 2005 ला तेंडुलकर समिती ही गठीत करण्यात आलेली होती. तेंडुलकर समितीने आपला जो अहवाल होता हा 2009 मध्ये आपला अहवाल दिलेला होता आणि 2011 मध्ये नियोजन आयोगाने हा अहवाल स्वीकारलेला होता बघा. या तेंडुलकर समितीमध्ये 3 सदस्य होते. राघव गायिका, आर राधाकृष्णन आणि सुरंजन सेनगुप्ता हे यामध्ये 3 सदस्य होते. यांनी दारिद्र्य रेषे संदर्भात आपला अहवाल दिला आणि नियोजन आयोगाच्या ज्या फेऱ्या होत्या 61वी फेरी, 66वी फेरी आणि असणारी कितवी 68 फेरी, या 3 फेऱ्यांबाबत यांनी आपला अहवाल दिला. ते वर्ष होती 2004, 2005, 2009, 2010 आणि 2011, 2012. 2004-05 नुसार यांनी ग्रामीण भाग, शहरी भाग आणि पूर्ण देश याबाबत दारिद्र्य सांगितलेलं होतं. मग यांनी सांगितलं की एका व्यक्तीला, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दारिद्र्यात आहेत हे जर तुम्हाला गृहीत धरायचं नसेल तर पॅरामीटर ठेवलं यांनी की व्यक्तीचा प्रत्येक महिन्याचा खर्च किती असला पाहिजे. जर त्या रेषेच्या वर जर खर्च करत असेल तर तो व्यक्ती दारिद्र्य नाही, पण त्याच्या खाली जर खर्च असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही दारिद्र्यात गृहीत धरायचं असं यांनी सांगितलेलं होतं बघा. मग यामध्ये ग्रामीण भागात त्यांनी सांगितलेलं होतं 446.6, तर शहरी भागात सांगितलेलं होतं 578.8 आणि पूर्ण यावरनं एक लक्षात येतंय की इतके रुपये ग्रामीण आणि शहरी भागाचा इतका खर्च असला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं बघा. मग यावरनं त्यांनी भारतातील दारिद्र्य सांगितलेलं होतं. त्यावेळेसचं 37.2% इतकं भारतातलं दारिद्र्य सांगितलेलं होतं 2004-05 मध्ये. व यानुसार पहिल्या क्रमांकाचं राज्य ओरिसा सांगितलं की ओरिसामध्ये सर्वात जास्त दारिद्र्याचं प्रमाण आहे आणि ते टक्क्यानुसार 57.2% दारिद्र्याचं प्रमाण त्या काळात सांगितलेलं होतं बघा. त्यानंतर 66वी नियोजन आयोगाची फेरी म्हणजेच NSSO ची फेरी 2009-10 मध्ये, त्यामध्ये यांनी ग्रामीण भागातला खर्च हा
रुपये इतका सांगितलेला होता. ग्रामीण भागातला 676, शहरी भागातला 860 रुपये इतका सांगितलेला होता. आणि एकूण दारिद्र्य यामध्ये 29.8% इतकं एकूण भारतातलं दारिद्र्य या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि यानुसार बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य सांगितलेलं होतं, ते म्हणजे 53.2% इतकं दारिद्र्य त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं. सगळ्यात महत्वाची बाब, महत्वाची फेरी म्हणजे NSSO ची 2011-12 मधली असणारी फेरी. आणि त्यानुसार तेंडुलकरजींनी सांगितलेलं ग्रामीण शहरी भागाचं दारिद्र्य हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न येत असतो बघा. यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 816 रुपये आणि जर शहरी भागात जर 1000 रुपये जर व्यक्ती खर्च करू शकत नसेल तर तो दारिद्र्यात मोडणार आहे. आणि यानुसारच त्यांनी सांगितलं की भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये असणारं दारिद्र्याचं प्रमाण हे 21.9% इतकं आहे. किती? 21.9%. आणि यानुसारच त्यांनी छत्तीसगड या राज्यामध्ये सर्वाधिक 39.9% इतकं दारिद्र्याचं प्रमाण सांगितलेलं होतं. किती? 39.9%. जर आपण विचार केला या एकूणच जर 21.9% यात जर आपण विचार केला की यामध्ये शहरी भागात किती आणि ग्रामीण भागात किती सांगितलेलं होतं, शहरी भागात किती आणि ग्रामीण भागात किती सांगितलेलं होतं, तर 13.7% हे शहरी भागातलं सांगितलेलं होतं आणि ग्रामीण भागातलं सांगितलेलं होतं 25.7% इतकं ग्रामीण भागातलं दारिद्र्य सांगितलेलं होतं. यानुसार जर प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी सांगितलेलं होतं की पर हेड, आता कुटुंब नावाची जी संकल्पना असते ते किती जणांची असते? 5 जणांचं कुटुंब गृहीत धरलं जातं. मग यानुसार बघा, जर प्रत्येक व्यक्तीचा जर विचार केला आपण किंवा प्रत्येक व्यक्तीचा महिन्याचा जर विचार केला, हा जो दिलेला आहे मी हा महिन्याचा आहे. ग्रामीण भागात किती? 816, शहरी भागात किती? 1000. जर दरडोई जर आपण विचार केला प्रत्येक दिवसाचा खर्च, तर आपल्याला एक जाणवत आहे बघा, 27.2 रुपये एका दिवसाचा खर्च. तर शहरी भागात 33.33 रुपये, 33.33 रुपये इतका हा शहरी भागाचा खर्च दिसतोय आपल्याला. मग यावरनं जर कुटुंबाचा जर विचार केला, विचार केला तर कुटुंबानुसार आपण जर बघितलं की शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये कुटुंबाचा खर्च हा शहरी भागातला खर्च यावरून लक्षात येतोय आपल्याला की हा कुटुंबाचा 5000 आणि ग्रामीण भागाचा 4080 रुपये हा त्यांनी कुटुंबाचा शहरी 5000 आणि ग्रामीण 4080 रुपये इतका सांगितलेला होता. तेंडुलकर समिती खूप महत्वाची आहे बघा. यानुसार जर क्रमाने जर बघितलं, आता हा एकूण भारताचं दारिद्र्य 21.9. जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्र, तर त्यांनी 17व्या क्रमांकाला महाराष्ट्राला ठेवलंय आणि 17.4% इतकं महाराष्ट्राचं दारिद्र्य 2011-12 मध्ये तेंडुलकर यांनी सांगितलेलं होतं बघा. तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार इतकं सांगितलेलं होतं दारिद्र्य यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. तर पुढचा प्रश्न आहे भारतातील बेरोजगारीबाबतचा. आता भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. अदृश्य बेरोजगारीची सीमांत उत्पादकता 1 असते. हे कसं आहे? चुकीचं आहे, कारण ही सीमांत उत्पादकता किती असते? 0 असते. 0. आता ही 0 कशी असते? तर त्यात बघा की एकतर छुपी बेरोजगारी, तिला पर्यायी नाव काय आहे? एक अदृश्य, त्यानंतर याला म्हणतात प्रच्छन्न असणारी बेरोजगारी असं म्हणतात बघा याला. मग आता ही छुपी काय आहे, अदृश्य काय, तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि खास करून कोणत्या क्षेत्रात असते, तर हे शेती क्षेत्रात. बघा, जर असं विधान जर भविष्यात आलं की फक्त कृषी क्षेत्रातच छुपी बेरोजगारी आढळते, तर हे विधान चुकीचं असणार. खास करून हे कृषी क्षेत्रात
ही छुपी बेरोजगारी आढळत असते. म्हणजे समजा की एका ठिकाणी एका शेतात 50 मजुरांची गरज आहे आणि त्या 50 मजुरांना पूर्ण काम करण्यासाठी 50,000 रुपये मिळणार आहेत. मात्र ते काम करण्यासाठी 50 मजुरांऐवजी 100 मजूर कामाला गेले. आता 50 मजुरांची गरज होती, कामाला किती गेले? 100 मजूर गेलेत. पण जो शेतकरी आहे किंवा जो व्यक्ती आहे जो पेमेंट करणार आहे तो तर तेवढेच पैसे देणार, कारण त्याने पूर्ण शेताचे दिलेले आहेत तेवढेच. 100 मजूर कामाला गेले. जे काम 50 मजुरांना पूर्ण दिवस मिळणार होतं ते आता 100 मजूर हे निम्म्या म्हणजेच अर्ध्या वेळेतच संपवत आहेत. म्हणजेच काय की निम्मा काळ ह्या मजुरांना काय राहावं लागतंय? बेरोजगार राहावं लागतंय. पण दिसताना आपल्याला काय दिसतंय की या सर्वांना काम मिळालंय, पण ते काम कसं होतं? अपूर्ण होतं, अर्ध वेळ होतं, अर्ध काळ होतं, अर्ध दिवस होतं. अर्धा काळ, अर्धा दिवस, अर्धा वेळ हे जे मजूर आहेत किंवा हे जे कामगार आहेत हे बेरोजगार होते आणि ही बेरोजगारी न दिसण्याजोगी असते, म्हणून त्याला छुपी बेरोजगारी असे म्हणतात. जर 50च्या वर किती किंवा या ठिकाणी 50 मजुरांचं काम आहे, 30 मजूर त्या ठिकाणी पूर्ण करून आलेत, 20 मजूर बेरोजगार जर राहत असतील, या कंडिशन मध्ये सुद्धा ही बेरोजगारी आपल्याला बघावयास मिळते. तर याची सीमांत उत्पादकता ही 0 गृहीत धरली जाते. त्यानंतर बघा, घर्षणात्मक बेरोजगारी ही ऐच्छिक स्वरूपाची असते. आता हे पहिलं चुकीचं आहे, दुसरं काय आहे? बरोबर आहे. मग घर्षणात्मक बेरोजगारी ऐच्छिक स्वरूपाची कशी असते? तर घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये बघा, एक व्यक्ती आहे तो ए कंपनीमध्ये कामाला आहे, त्याने ए कंपनीतील काम सोडले आणि तो बी कंपनीत कामाला गेला, इंटरव्ह्यू दिले, कामाला लागला. ए कंपनीचं काम सोडणं हे त्याचं स्वतःचं मत आहे, स्वतःचं ओपिनियन आहे की मला हे काम सोडायचं आहे आणि दुसरं काम मिळवायचं आहे. मग ए काम सोडून ए कंपनीला सोडून तो बी कंपनीकडे गेला, इंटरव्ह्यू दिले, काही दिवसांनी तिथं जॉईन पण झाला. मात्र ए काम सोडून बी काम मिळेपर्यंतचा जो काळ होता तो त्याला बेरोजगारीत काढावा लागला, त्याला काम नव्हते. आणि ही बेरोजगारी त्याने स्वतःच्या मताने, म्हणजे पहिलं काम स्वतःच्या मताने सोडून ही बेरोजगारी ओढून घेतली किंवा स्वीकारलेली होती बघा. म्हणून ही बेरोजगारी आपल्याला ऐच्छिक बघावयास मिळते. विकसित देशांमध्ये चक्रीय बेरोजगारी निर्माण होते. आता चक्रीय बेरोजगारी हे बरोबर आहे, कारण का विकसित देशांमध्ये तेजी आणि मंदी यांचं ज्या वेळेस हे चक्र सुरू होतं त्या चक्रामध्ये तेजी आणि मंदीच्या कालावधीमध्ये बरोबर ही बेरोजगारी निर्माण होत असते. खास करून चक्रीय बेरोजगारी विकसित देशात निर्माण होते. त्यानंतर हे पण काय, हे सेंटेन्स कसं आहे बाळांनो? बरोबर आहे. म्हणजे अ चुकीचा आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे. आता चौथा सेंटेन्स बघणार आहोत आपण की प्रासंगिक बेरोजगारी ऐच्छिक स्वरूपाची असते. तर प्रासंगिक बेरोजगारी ही ऐच्छिक स्वरूपाची नसते. तर बघा, यामध्ये ब आणि क ह्या दोन किंवा हे दोन सेंटेन्स बरोबर असून अ आणि ड हे काय आहे? अयोग्य. म्हणून ऑप्शन क्रमांक 1. आता हे जे प्रासंगिक बेरोजगारी ऐच्छिक स्वरूपाची असते हे का चुकीचं आहे? तर प्रासंगिक सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीला मिळालेलं काम, त्याला मिळालेला रोजगार हा कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच काय, करारावर मिळालेला असतो. एखाद्या कंपनीमध्ये एखादा व्यक्ती गेला तर 11 महिने 6 महिने इतक्या कालावधीसाठीचं त्याला ते काम मिळालेलं असतं. मात्र 6 महिने झाले, 11 महिने झाले, त्यानंतर त्याला हे काम सोडून द्यावं लागतं, इव्हन सोडावंच लागतं. मग त्यानंतर ज्यावेळेस तो व्यक्ती बेरोजगार होतो त्याला म्हणतात प्रासंगिक बेरोजगारी. मात्र त्या व्यक्तीची इच्छा होती का यामध्ये की माझं काम जावं, यातनं 6 महिने झाले मी सोडून जावं, 11 महिने झालं मी सोडून जावं? नाही. तर या करारानुसार हे काम त्याचं संपलेलं असतं आणि इच्छा नसताना सुद्धा त्याला हे काम सोडून बाहेर पडावं लागतंय. म्हणजे यावरनं एक जाणवतंय आपल्याला की ही ऐच्छिक नसून ही कशी आहे? अनैच्छिक स्वरूपाची बेरोजगारी आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. पंचवार्षिक योजनेवर हा प्रश्न बनवलेला आहे बघा. पंचवार्षिक योजनेवर आतापर्यंत काय विचारलंय बाळांनो? आतापर्यंत पंचवार्षिक योजनेमध्ये विचारलेलं आहे, अध्यक्ष विचारले, प्रतिमान विचारलेलं आहे, मुख्य भर विचारलेला आहे
त्यासोबत विविध प्रकारचे प्रकल्प विचारलेले आहेत, घोषणा विचारलेल्या आहेत, कालावधी विचारलेले आहेत, मुख्य भर विचारलेले आहेत. मात्र आता इथून पुढे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे की जर अध्यक्ष विचारले तर उपाध्यक्ष सुद्धा विचारले जाऊ शकतात. मग यामध्ये बघा की एक 12वी पंचवार्षिक योजना, 4थी पंचवार्षिक योजना, 3री आणि पहिली अशा 4 पंचवार्षिक योजना मी दिलेल्या आहेत, ज्यांचा कालावधी 1951 ते 56, त्यानंतर दुसरी 1961 ते 66, तिसरी, चौथी 1969 ते 1974, तर म्हणजेच 12वी ही 2012 ते 2017 हा त्यांचा कालावधी. अध्यक्षांच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की जे देशाचे पीएम म्हणजे भारताचे पीएम असतात तेच पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष असतात. मात्र उपाध्यक्ष बघा की आपण पहिली पंचवार्षिक योजना याची जोडी लावू की याला गुलझारीलाल नंदाजी हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. कितव्या? पहिल्या. त्यानंतर आपण जर बघितली की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे होते अशोक मेहता. यामध्ये 2 उपाध्यक्ष झालेले होते, एक त्रिवेदीजी होते आणि दुसरे अशोक मेहता. कारण याच कालावधीमध्ये पंचवार्षिक योजनेचे 2 अध्यक्ष झालेले होते, एक पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे लाल बहादूर शास्त्रीजी. त्यानंतर 4थी पंचवार्षिक योजना यामध्ये धनंजय गाडगीळ, तर 12वी पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते मॉन्टेक्सी अहवालिया हे होते बघा यामध्ये. मग तुम्हाला पंचवार्षिक योजना करत असताना एक गोष्ट पण प्रकर्षाने बघायची आहे की ज्या ज्या एरियावर आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेला नाही तेही आपल्याला बघावं लागणार आहे. तर या प्रश्नावर मी स्टार करून देतोय, भविष्यात नक्कीच तुम्हाला हा प्रश्न येताना दिसणार आहे. तर बघा 12ची जोडी लागते 3ला, म्हणजेच अ3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. त्यानंतर ब ला जोडी लागते बघा पहिली, ब ला 2 ठिकाणी 1 2 या ठिकाणी, म्हणजे हे 2 तर कॅन्सलच झाले. आपल्याला 1 आणि 3 यामध्ये शोधायचं आहे. तिसरी या ठिकाणी 2 क ला, म्हणजे हे 2, म्हणजेच याच ठिकाणी मला उत्तर मिळालं की 55 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 3. त्यानंतर चला पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा की खालीलपैकी अचूक नसणारे म्हणजेच बरोबर नसणारे म्हणजेच काय? चूक असणारे. मग या ठिकाणी अचूक म्हणजे बरोबर नसणारे याचा अर्थ काय? तुम्हाला अ आणि नसणारे कट करायचे आहेत. मी असा मगाशी एक प्रश्न घेतला, तुम्हाला सांगितलं बघा की या ठिकाणी फक्त तुम्हाला अ आणि नसणारे कट केले तर मधला जो शब्द आहे तेच तुम्हाला शोधायचं आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की पहिल्या सेंटेन्स मध्ये की रोख राखीव प्रमाण ज्याला म्हणतो आपण CRR कॅश रिझर्व्ह रेशिओ बँकिंग अधिनियम कायदा 1949 यातील कलम 34 नुसार सर्व बँकांवर हे बंधनकारक असतात. तर हे कसं आहे बाळांनो? चुकीचं आहे. कारण CRR हा अनुसूचित बँकांवर बंधनकारक असतो. मात्र हा जो आहे हा RBI ऍक्ट 1934चा आणि त्यामध्ये असणार कलम 42 यानुसार CRR हा अनुसूचित बँकांवर बंधनकारक असतो. गैर अनुसूचित बँकांना हा बंधनकारक नसतो, त्यांना स्वतःकडे ठेवावा लागतो. तर अनुसूचित बँकांना म्हणजे शेड्यूल बँकांना, अनुसूचित बँकांना हा RBI कडे ठेवावा लागत असतो. आणि RBIला म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का म्हणतात? कारण ही अनुसूचित बँकांचा रोख रकमेचा म्हणजे CRR रोख रकमेचा कोठा सांभाळते, म्हणूनच तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतात. त्यानंतर बघा हे चुकीचं आहे. ब नंबरचं सेंटेन्स बघू आपण. वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ RBI ऍक्ट 1934च्या कलम नंबर 42 नुसार अनुसूचित बँकांवर बंधनकारक आहे. तर हे विधान सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे. कारण हे जे SLR आहे, SLR, तर हे 1949चा बँकिंग अधिनियम विनिमयन ऍक्ट जो आहे, बँकिंग विनिमयन ऍक्ट जो आहे किंवा जो कायदा आहे तो 1949चा यानुसार कलम नंबर 24 नुसार
हे SLR हे अनुसूचित बँकांना आपल्या स्वतःकडे ठेवायला बंधनकारक असतं. आता स्वतःकडे ठेवायला बंधनकारक म्हणजेच काय आहे यामध्ये, की यामध्ये बघा, जर अनुसूचित बँका जर असतील त्यांना RBIच्या 1949च्या ऍक्टनुसार सांगितलेलं असतं, कलम 24 नुसार, की तुम्ही काही रक्कम स्वतःकडे ठेवायची. सध्या स्थितीला बघितली तर 20% पर्यंत ही आहे. तर एक तर ती तुम्हाला कॅशच्या स्वरूपात म्हणजे रोख रकमेच्या स्वरूपात ठेवावं लागेल, किंवा गोल्डच्या स्वरूपात म्हणजे सोन्याच्या स्वरूपात ठेवावं लागेल, किंवा सरकारी रोखेच्या स्वरूपात तुम्हाला ठेवावी लागणार आहे. तिघांपैकी कोणतीही एक बाब. आणि हे जे SLR तुम्ही ठेवलं जाणार आहे ते कोणालाही कर्जाच्या स्वरूपात देता येणार नाही. खरं तर नरसिंहन कमिटीने म्हटलेलं होतं की हे SLR म्हणजे बँकिंग क्षेत्रावरील एक कर आहे, कर, असंही या SLRचं वर्णन केलेलं होतं. तर हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे. बँक दराचा उल्लेख RBI ऍक्ट 1934च्या कायद्यातील कलम 39 मध्ये करण्यात आलेला आहे. तर हे बरोबर आहे. बँक दराला काय म्हणतात, पुन्हा वटवणुकीचा दर असं म्हणतात. म्हणजे व्यक्ती जे काही हुंडे आहेत, जे काही विनिमय पत्र आहेत ते व्यापारी बँकांकडे देतात. ह्या व्यापारी बँका RBI कडे हे तारण ठेवतात आणि त्याचा मोबदला किंवा त्या बदल्यात त्यांच्याकडनं RBI कडनं कर्ज घेत असतात. आता कर्ज घेतल्यानंतर हेच कर्ज परत ज्या ज्या व्यक्तींना गरज आहे किंवा मार्केटमध्ये ज्या ज्या व्यक्तींना गरज आहे त्यांना ते दिलं जातं. मग आता याला पुनर्वटवणुकीचा दर का म्हणतात, कारण व्यक्तींकडनं व्यापारी बँकांनी घेतलेल्या हुंड्या विनिमय पत्र, याच हुंड्या विनिमय पत्र हे परत एकदा वटवले जातात RBI कडे जाऊन. ठीक आहे. तर ही संकल्पना कुठे आहे किंवा ही तरतूद कुठे आहे, तर RBI ऍक्ट 1934च्या कलम नंबर 39 मध्ये याची तरतूद आहे. हे सेंटेन्स बरोबर. त्यानंतर तरलता समायोजन सुविधा म्हणजे आपण ज्याला म्हणतो लॅब. तर नरसिंह समिती या ठिकाणी बघा, तर इथं एक करेक्शन करावं लागणार आहे. एक दिलेलं होतं बघा मी यामध्ये. तरलता समायोजन सुविधा म्हणजे नरसिंह समिती 1च्या शिफारशीनुसार ही सुरू करण्यात आली. तर हे सेंटेन्स सुद्धा कसं आहे, चुकीचं आहे. कारण नरसिंह समिती 1 नुसार नव्हे तर 1997ची असणारी नरसिंह समिती 2 यांच्या शिफारशीनुसार लॅब ही सुविधा सुरू करण्यात आलेली होती. ही सुविधा लॅब सुविधा 1999 पासून सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे या ठिकाणी अ नावाचं सेंटेन्स चुकीचं आहे, ब नावाचं सेंटेन्स चुकीचं आहे, त्यानंतर क बरोबर आहे, ड चुकीचं आहे. मग ऑप्शन मध्ये बघता क्षणी आपल्याला लक्षात येतं की ऑप्शन क्रमांक 2, कारण आपल्याला काय विचारलंय, चूक विचारलेलं आहे. अ ब ड हे चुकीचे आहेत. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो आपला RBI संदर्भात आणि भाववाढ संदर्भात म्हणजे तेजी आणि मंदी संदर्भातला असणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नाच्या बाबतीत बघा की भाववाढीच्या काळात RBI मार्फत कोणत्या बाबी केल्या जातात. भाववाढीच्या काळात RBI मार्फत कोणत्या बाबी केल्या जातात. मग CRR वाढवला जातो. तर CRR या काळात वाढवला जातो का, तर याचं उत्तर यस, वाढवला जातो यामध्ये. त्यानंतर SLR कमी केला जातो, हे चुकीचं आहे, तो सुद्धा वाढवला जात असतो. या ठिकाणी कमी नाही तर त्याच्यामध्ये काय केलं जाते, वाढ केली जाते. बँक दर कमी केला जातो, कमी नाही, हे चुकीचं आहे. तर हा काय, तर बँक दरात सुद्धा काय केले जाते, वाढ केली जात असते. शासकीय रोख्यांची काय केली जाते, विक्री केली जाते. तर हे बरोबर आहे की शासकीय रोख्यांची विक्री केली जाते. मग यामध्ये अ आणि ड हे बरोबर आहे. मग यामध्ये बघा पहिल्या नंबरचा आपला जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. मग याला थोडंसं विस्तृतपणे बघू बाळांनो आपण की यामध्ये काय, मार्केटमध्ये भाववाढ झालेली आहे. समजा मार्केटमध्ये काय झाली आहे, भाववाढ झालेली आहे. तर बघा या भाववाढी संदर्भात आपण थोड्या एक संकल्पना बघू. तर भाववाढमध्ये काय असतं बघा, भाववाढमध्ये आता हे भाववाढ म्हणजे मी म्हणतोय तेजी, काय म्हणतोय याला, तेजी, आणि दुसऱ्याकडे म्हणतोय मी मंदी.
इन्फ्लेशन अँड रिसेशन या भाववाढीच्या काळामध्ये मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये ही अतिरिक्त तरलता असते. सोप्या भाषेत सांगायचं तर अतिरिक्त पैसा असतो. या कालावधीमध्ये काय केलं जातं की आरबीआय मार्फत CRR वाढवला जातो. मग वाढवल्यानंतर काय होणार आहे की ज्याप्रमाणे जसं CRR की हा आरबीआय इकडे खाली व्यापारी बँका आणि यांच्या खाली असणारा आपला समाज म्हणजे मी म्हणतोय याला बाजार. जर व्यापारी बँकांना सांगितलं व्यापारी बँकांना काही रक्कम आरबीआय कडे ठेवावी लागते ज्याला आपण म्हणतो कॅशच्या स्वरूपात ठेवली जाणारी CRR. समजा CRR असं गृहीत धरू 4% होता. मार्केटमध्ये तरलता खूप आहे म्हणजे भाववाढ आहे तेजी आहे. तर या काळात आरबीआय निर्णय घेते की आपण बाजारातील पैसा हा काय केला पाहिजे म्हणजे बाजारातलं पतसंकोच आपण म्हणजे पैसा काढून घेतला पाहिजे किंवा त्या ठिकाणी आपण जो नव्याने पैसा जाणार आहे तो थांबवला पाहिजे. मग या काळामध्ये CRR जो असतो CRR तो आरबीआय मार्फत वाढवला जातो. समजा मी 4 गृहीत धरला मी आता 5 केलाय की CRR वाढवला तर व्यापारी बँकांकडे जो पैसा आहे की जो बाजारामध्ये जातोय त्यामध्ये 1% घट होते. घट होण्याचा परिणाम काय होणार आहे की व्यापारात जितका पैसा किंवा बाजारात जितका पैसा जाणार आहे त्यामध्ये काय होणार आहे ती तरलता ती लिक्विडिटी आकसली जाणार आहे कमी केली जाणार आहे. जाणारा पैसा हा थांबणार आहे. तर मग यावरनं लक्षात येतंय मला की भाववाढीच्या काळामध्ये CRR वाढवला जात असतो. बरोबर आहे. मग यामध्ये तेजीच्या काळात नेमकं कोणतं धोरण मांडलं जातं जो वाढवलं जातं याला म्हणतात महाग पैशाचे धोरण असं म्हटले जाते. तर मंदीच्या काळात कुठलं या ठिकाणी तर मंदीच्या काळामध्ये वापरलं जाणारं आहे ते म्हणजे स्वस्त पैशाचे धोरण हे वापरले जात असते बघा या कालावधीमध्ये. मग आता महाग पैशाचे धोरण अंतर्गत CRR मध्ये काय केले जाते वाढ केली जाते. त्यानंतर SLR मध्ये काय केले जाते वाढ केली जाते. त्यानंतर रेपो रेट मध्ये काय केले जाते वाढ केली जाते. त्यानंतर बँक दर मध्ये काय केले जाते वाढ केली जाते. तर या बाबींमध्ये वाढ केली जाते. तर जे सरकारी रोखे असतील त्या रोख्यांमध्ये विक्री केली जाते जेणेकरून गव्हर्नमेंटचे पेपर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स हे लोकांच्या हातात जातील आणि त्यांच्याकडनं जो अतिरिक्त पैसा आहे तो काढून घेतला जाईल म्हणजे लोकांना विक्री करणं. मग याच्याच विरोधात तुम्ही काय लक्षात ठेवाल की इकडे मंदीच्या काळामध्ये स्वस्त पैशाचे धोरण हे जे वाढतायत तिकडे कमी करायचे तुम्ही आणि इकडे विक्री तर इकडे मंदीच्या काळामध्ये हे रोख्यांची काय होते खरेदी केली जात असते. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की SLR कमी करणे ही बाब होत नाही. बँक दर कमी करणे ही बाब होत नाही. शासकीय रोख्यांची विक्री करणे तेजीच्या काळात मग अ आणि ड नंबरचं हे सेंटेन्स बरोबर आहे. बरोबर ठीक आहे. त्यानंतर चला पुढचा प्रश्न बघू. फेमा. आता हा जो फेमा ऍक्ट आहे म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट यामध्ये पहिलं विधान आहे की याबद्दल या कायद्याच्या बद्दल अयोग्य नसणारे म्हणजेच काय योग्य असणारे अशा पद्धतीने कट करायचं पटकन म्हणजे आपला अगदी तिथं एक 3-4 सेकंद वाजतात बघा. अयोग्य नसणारे म्हणजेच काय योग्य असणारे याचा अर्थ असा आहे. मग यामध्ये पहिलं आहे की परकीय चलन बाजाराचा विकास करणे हे बरोबर आहे. त्यानंतर परकीय चलन बाजाराला बळकटी देणे हे बरोबर आहे. परकीय चलन व्यवहार व्यवस्थापन करणे हे सुद्धा बरोबर. मग याचं उत्तर आहे 3. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. 1973 मध्ये फेरा नावाचा एक ऍक्ट आलेला होता. 1973 मध्ये फेरा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट हा 1991 मध्ये काय करण्यात आला रद्द करण्यात आला आणि याच्या जागेवर पुढे 1999 मध्ये एक ऍक्ट करण्यात आला. त्या ऍक्टचं नाव फेमा होतं फेमा ऍक्ट हा करण्यात आला. मग तेव्हापासनं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी भांडवली खर्चामध्ये कोणत्या बाबी येतात. आता भांडवली खर्च यामध्ये कोणत्या बाबी येतात. भांडवली खर्च हा केलेला चांगला खर्च असतो. भांडवली खर्च हा चांगला असतो. जसं एक महसुलीमध्ये 2 बाबी, एक महसुली जमा, दुसरं महसुली खर्च, यामध्ये भांडवली, यामध्ये 2
एक तर भांडवली जमा आणि दुसरं भांडवली खर्च. यामध्ये भांडवली खर्च हा चांगला असतो, अर्थव्यवस्थेच्या तुलनेने खूप चांगला किंवा दृष्टीने खूप चांगला असतो. कारण आजचा केलेला भांडवली खर्च हे उद्याचं महसुली उत्पन्न म्हणजे महसुली जमा असते. यामध्ये मग यामध्ये काय काय येणार? घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे हे बरोबर आहे. घेतलेलं कर्ज परतफेड करणे म्हणजे ही विकासात्मक बाबच दाखवते की चला आपल्यावरचं कर्ज कमी झालेलं आहे. यामध्ये नंबर 2 या ठिकाणी बघा अ बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी अ बरोबर अ बरोबर अ बरोबर. चला ब चा ऑप्शन कट झाला माझा. पायाभूत सुविधाची उभारणी करणे बरोबर आहे, प्रोडक्टिव्ह बाब आहे. हा उत्पादक स्वरूपाचा खर्च आहे, म्हणजेच माझं ब पण बरोबर आहे, हे बरोबर हे बरोबर, माझं एक येणार नाही. असं जरा एलिमिनेट करायचं मित्रांनो. खाजगी उद्योगांना कर्ज देणे, खाजगी उद्योगांना नाही, तर यामध्ये सार्वजनिक उद्योगांना कर्ज देणे ही बाब आहे. हे चुकीचं आहे. मग यावरनं एक लक्षात येत आहे की उत्तर क्रमांक 2 बरोबर आहे. संरक्षणाचा भांडवली खर्च सुद्धा यामध्ये येतो. म्हणजे संरक्षण साहित्य जर तुम्हाला घ्यायचं असेल, म्हणजे रणगाड्या असतील, त्यानंतर कुठल्याही प्रकारची क्षेपणास्त्रासाठी असेल किंवा कोणती लढाऊ विमानं असतील, रायफलांसाठी केलेला खर्च, तर हा प्रोडक्टिव्ह खर्च मानला जातो, भांडवली खर्चामध्ये येत असतो. मात्र खाजगी उद्योगांचा कर्ज देणे ही बाब यामध्ये येत नसून सार्वजनिक उद्योगांना कर्ज देणे ही बाब यामध्ये येत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्याला जोड्या लावायला विचारलेला आहे आणि हे वक्र तुम्हाला एक एक करून आतापर्यंत हे सर्व वक्र विचारलेले आहेत. बघा लॉरेंज वक्र, हा लॉरेंज वक्र कशाबाबत आहे तर उत्पन्नातील असमानतेबाबत आहे. लॅफर हा कशाबाबत आहे तर कराबाबत आहे. क्रुझनेट वक्र आर्थिक विकास व पर्यावरणाचा ऱ्हास आणि फिलिप्स हा बेरोजगारी बाबतचा आहे, बेरोजगारी आणि महागाई बाबत आहे. आता हा जो लॉरेन्स वक्र आहे हा उत्पन्नातील असमानता दाखवतो. मग यामध्ये जर एकीकडे उत्पन्न आणि दुसरीकडे असणार लोकसंख्या यांच्या प्रमाणात जर बघितलं, तर जर यामध्ये जर 45 अंशात जर ही रेषा किंवा हा वक्र जात असेल तर नक्कीच त्या ठिकाणी उत्पन्नातील असमानता नसते. मात्र ती जशी जशी खालच्या दिशेने जाणार आहे तशी तशी यामध्ये उत्पन्नातील असमानता ही वाढत जाणार. लॉरेंज वक्र हा उत्पन्नातील असमानता दाखवतो आणि तो गिनी गुणांकाच्या साहाय्याने दाखवला जात असतो. त्यानंतर लॅफर हा कराबाबत आहे. लॅफर असं म्हणतोय की खूप जास्त व्यक्तीला खूप जास्त कर लावू नये, जास्त नको, कारण खूप जास्त असला तर व्यक्तीची टॅक्स भरण्याची इच्छाशक्ती संपणार आहे. मग सरकारकडे येणारा जो टॅक्स आहे खूप कमी प्रमाणात येईल. त्यानंतर जर टॅक्स जर खूप कमी प्रमाणात जर केला तर या ठिकाणी काय की गव्हर्नमेंटकडे अजिबात टॅक्स येणार नाही. मग यामध्ये काय असलं पाहिजे, याचा बरोबर तुम्ही मध्य साधला पाहिजे. म्हणजे टॅक्स हा अशा प्रमाणात लावायचा की खूप जास्त पण नको, खूप कमी नको, म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त टॅक्सच्या स्वरूपात महसुली जमा होईल. तर या पद्धतीने. त्यानंतर एक क्रुझनेट. आता क्रुझनेट आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास. आर्थिक विकास म्हणजे आता क्रुझनेट हा वक्र बरोबर बघा मित्रांनो, आता राज्यसेवेला विचारलेला आहे बघा मागे. या वक्रामध्ये काय असतं तर क्रुझनेट नावाचा व्यक्ती असं म्हणतोय की अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेळेस किंवा समाजामध्ये व्यक्तीला ज्या वेळेस विकासात्मक बाबी करतात, समाजाचा विकास होतो, व्यक्तीचा विकास होत असतो, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच पर्यावरणाचा ऱ्हास होतो. विकासात्मक बाबी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की एखाद्या ठिकाणी नॅशनल हायवे बनवायचा आहे, पायाभूत सुविधा घडवायच्या आहेत, तर त्या ठिकाणी काय केलं जातं की त्या ठिकाणचं जे वन्य किंवा जो जंगलाचा भाग आहे तो बऱ्याच ठिकाणी कट केलेला आपल्याला दिसतोय. मग हा काय झाला, हे पर्यावरणाचं नुकसान झालं, पर्यावरणाचा ऱ्हास झाला. मात्र क्रुझनेट वक्रानुसार असं म्हटलं जात आहे की सुरुवातीला विकासात्मक बाबींमध्ये पर्यावरणाचं नुकसान होणार, मात्र काही कालावधीनंतर हे जे पर्यावरणाचं नुकसान आहे हे होणं थांबणार आहे. आणि ही परिस्थिती एका उलट्या यू सारखी दिसणार आहे की सुरुवातीला काय होणार, सुरुवातीला हे नुकसान होताना दिसणार पर्यावरणाचं आणि नंतर नंतर हे कमी होत जाणार. मग उलटा यू हा लक्षात ठेवायचा बघा क्रुझनेट वक्रातला. त्यानंतर फिलिप्स वक्र असं म्हणतोय की बेरोजगारी आणि महागाई याबाबत आहे. मग
की या संदर्भात बघा की बेरोजगारी आणि महागाई यामध्ये बघा ज्या वेळेस महागाई वाढते, ज्या वेळेस महागाई वाढते, भाववाढ होते, त्या वेळेस जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी त्याच पद्धतीने कमी होत जाते. म्हणजे वाढणारी महागाई आणि बेरोजगारी यांच्यामध्ये काय आहे, व्यस्त भाग दिसतोय. महागाई वाढणार तर बेरोजगारी कमी होणार, म्हणजेच महागाई आणि रोजगार यामध्ये समप्रमाण दिसणार आहे. महागाई वाढणार, रोजगार वाढणार, म्हणजेच काय, महागाई वाढणार, रोजगार वाढणार, बेरोजगारी त्याच पद्धतीने कमी होणार. आणि ही बाब फिलिप्स याने सांगितलेली आहे. मग याच्यावरनं लक्षात येत आहे की अ दोन हे तर येणार नाही. लॅफर कराबाबत आहे, त्याला जोडी लागते हे 3ची, म्हणजे हे येणार नाही. दोघांपैकी एकच उत्तर आहे. क्रुझनेट 1 म्हणजेच याला 4 आहे, हे येणार नाही, म्हणजे उरलंय 1. म्हणजे याचं उत्तर आहे, या जोड्या लावाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. हे बघा, पुढील पैकी अयोग्य असणारे म्हणजे काय आपल्याला बघायचंय की चूक, म्हणजे चुकीचा असणारा आपल्याला बघायचं आहे. 1956 औद्योगिक धोरण श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेले होते, चुकीचं आहे. कारण हे पंडित जवाहरलाल नेहरूजींनी हे औद्योगिक धोरण मांडलेले होते. 1956च्या औद्योगिक धोरणात 3 सूच्यांमध्ये हे वर्गीकरण करण्यात आलेले होते. तर हे सेंटेन्स काय, अ ब क हे सेंटेन्स बरोबर आहे की 3 सूच्या बनवण्यात आल्या होत्या. 1956च्या या औद्योगिक धोरणात पहिल्यांदा सूच्या नावाचा हा घटक समाविष्ट करण्यात आलेला होता. त्यानंतर अनुसूची क्रमांक, म्हणजे या वरच्या सेंटेन्स मध्ये पहिलं चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. अनुसूची 2 मध्ये 17 उद्योगांचा समावेश करण्यात आला, हे चुकीचं आहे बाळांनो. कारण का, अ नावाची जी सूची होती त्यामध्ये 17 उद्योगांचा समावेश करण्यात आलेला होता. आणि चौथ्या क्रमांकाचं बघा, यामध्ये अनुसूची अ मध्ये उद्योगांवर केंद्र सरकारचा पूर्ण अधिकार असतो, हे सेंटेन्स बरोबर आहे. ब आणि ड हे कसं आहे आपलं, ब आणि ड हे आपलं बरोबर असून अ आणि क हे कसं आहे, चुकीचं आहे. मग चुकीचं विचारलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3. आता या ठिकाणी बघा, अ नावाची जी सूची आहे त्यामध्ये उद्योगांवर पूर्ण प्रभाव किंवा पूर्ण एकाधिकार हा केंद्राचा असतो. बी यामध्ये मिश्र स्वरूपाचा असतो. मिश्र स्वरूपाचा म्हणजे काय की केंद्र सरकार या ठिकाणी नवीन उद्योग स्थापन करणार, मात्र जे जुने उद्योग असतील आणि त्यावर जर खाजगी लोकांची मालकी असेल तर ते त्यांची मालकी ती आहे त्या पद्धतीने पुढे सुरू राहील. आणि जर क याचा जर विचार केला तर नव्याने जे काही उद्योग स्थापन केले जातील त्या ठिकाणी तुम्हाला सरकारची, केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर आपण पुढे बघू. बघा, लोकसंख्येवर एक प्रश्न येतच असतो बघा कायम. लोकसंख्याच्या टप्प्यांबाबत हे योग्य विधान सांगा असं म्हटलेलं आहे. योग्य लोकसंख्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा विस्फोट होतो, तर हे होत नाही. कारण लोकसंख्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात जर बघितलं आपण तर जन्मदर हा सुद्धा कसा असतो, जास्त, आणि मृत्यूदर हा कसा असतो, जास्त असतो. म्हणजे दोन्हीही बाबी जास्त असल्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर जास्त, जन्मदर कमी असतो. मृत्यूदर जास्त, जन्मदर कमी असतो. तर हे सुद्धा विधान कसं ठरणार आहे, चुकीचं असणार आहे. मग चुकीचं का असणार आहे यामध्ये, तर या भागामध्ये जो जन्मदर असतो, जन्मदर हा जन्मदर वाढलेला असतो आणि त्या तुलनेत हा मृत्यूदर कसा झालेला असतो, कमी झालेला असतो. यामध्ये जन्मदर वाढला, मृत्यूदर कसा झाला, कमी झालेला आहे. म्हणजे हे सुद्धा सेंटेन्स कसं यामध्ये चुकीचं आहे. त्यानंतर बघा, लोकसंख्या वाढीच्या तिसऱ्या टप्प्यात
जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये घट होते, जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये घट होते, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. कारण यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा कमी केलेला किंवा यामध्ये कमी झालेला दिसतोय आणि मृत्यूदर हा सुद्धा कसा आहे, कमी आहे. कारण का, मग याला भरपूर कारणं ठरतात की ज्या काळामध्ये लोकसंख्या धोरण बनवलेले असतील, नियम बनवलेले असतील, पॉलिस्या बनवलेल्या असतील, त्या कालावधीमध्ये म्हणजे आपण जुन्या काळातलं जर बघितलं, आपले आजोबा बिजोबा काका बिका ते स्टोऱ्या सांगतात बघा आपल्याला. काय सांगतात ते आपल्याला, आम्ही नाही का 4 भाऊ होतो, 5 भाऊ होतो, 6 भाऊ होतो, 7 भाऊ होतो. म्हणजे कधी कधी अगदी तर असं होतं 4-5 अरे बाबा अर्धा डझन इतके नावं सांगतायत बघा. तर मग आपल्याला एक लक्षात येतं, अरे बापरे किती जण होते ना. पण मग ते लगेच सांगतात, अरे आम्ही नाही का 5-6 भाऊ होतो, पण आम्ही 2 जण वाचलो, बाकी नाही वाचले. मग म्हणजे एक लक्षात येते की जुन्या काळात जन्माला येणाऱ्यांची संख्या जास्त होती, मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त होती. नंतर जरा लसीकरण वगैरे झालं त्या काळात, मग जन्मदर जरा जास्त झाला, मृत्यूदर खूप कमी झाला यामध्ये. मग या काळात लोकसंख्या वाढली. आणि तिसरा जो टप्पा आहे की जो आधुनिक या पॉलिस्या बनल्या, आधुनिक धोरणं बनली, लोकसंख्येची धोरणं बनली, यानुसार हम दो हमारे दो किंवा हम दो हमारे एक असं सुरू झालंय बघा यामध्ये. म्हणजेच जन्मदरची संख्या ही काय झालेली आहे, कमी, आणि त्याच तुलनेत मृत्यूदर सुद्धा काय झालाय, कमी झालेला आहे यामध्ये. लोकसंख्या वाढीच्या चौथ्या टप्प्यात लोकसंख्येत घट निर्माण होत असते. लोकसंख्येच्या चौथ्या टप्प्यात ही काय होते, घट निर्माण होत असते. तर बघा या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये घट निर्माण होत नाही, हा वाढता क्रम दाखवत असते. बघा सुरुवातीला वाढ होते आणि नंतर मग ही कमी झालेली बाब दिसते आपल्याला. त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न बघा की सेज बाबत योग्य विधान सांगायचं आहे. सेज ऍक्ट 2005 पासून निर्माण करण्यात आला आणि 10 फेब्रुवारी 2006 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली. आता हे विधान बरोबर आहे. निर्यात वृद्धी करणे हे सेजचा प्रमुख उद्देश आहे. तर हे अगदी बरोबर आहे की निर्यात वृद्धी करणे हा त्याचा उद्देश आहे. त्यासोबत पायाभूत सुविधांचा विकास करणे, रोजगार वाढवणे असेल किंवा अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हे सुद्धा याचे अजून उद्देश आहेत. शेतीचा विकास जलद गतीने व्हावा यासाठी सेज सुरू करण्यात आला. तर शेती संदर्भात नव्हे तर उद्योगांचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा आणि त्यामार्फत देशाची निर्यात वृद्धी व्हावी हा त्याचा प्रमुख उद्देश होता. यासाठी सेज निर्माण करण्यात आलेला होता. तर भारतात सेज अमेरिकेच्या धर्तीवर सुरू करण्यात आला चुकीचं आहे. कारण का, चीनच्या धर्तीवर भारतात सेज सुरू करण्यात आलेला होता. तर याच्यावरनं दिसतंय आपल्याला अ आणि ब बरोबर आहे, क आणि ड काय आहे, चुकीचं आहे. मग ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी अ आणि ब हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की आधारभूत वर्षावर आयोग अगदीच भरपूर वेळेस प्रश्न विचारतात. आतापर्यंत भरपूर वेळेस आधारभूत वर्षावर प्रश्न विचारलेला आहे. मग आधारभूत वर्ष म्हणजे काय की ज्या वर्षामध्ये खूप जास्त तेजी अथवा मंदी, इन्फ्लेशन आणि रिसेशन, महागाईचा दर जास्त होणं किंवा खूप कमी होणे, यामध्ये काय असेल तर यामध्ये स्थिरता असणार आहे. खूप महागाई पण नाही आणि खूप मंदी सदृश्य परिस्थिती नसेल असं आधारभूत वर्ष घेतलं जात असतं. मग हा आधारभूत वर्ष आताच यात GDP संदर्भातलं 2022-23 हे आधारभूत वर्ष जाहीर केले. याबाबतची समिती कोणती तर विश्वनाथ गोल्डर समिती होती बाबा या संदर्भातली. मग यामध्ये बघा आधारभूत वर्ष अजून आतापर्यंत कोणते कोणते करण्यात आले तर यामध्ये 1948, 49 बघा मागच्या 1 एप्रिलला हे आधारभूत वर्ष विचारलेलं होतं 92-93. त्यानंतर 1960, 61, 1970, 71, 1980, 81, तर 1993, 94, त्यानंतर 1999, 2000, 2004, 2005, 2011, 2012 आणि आता 2022, 2023 यामध्ये तुम्हाला समित्याही लक्षात ठेवायच्या आहेत बघा. तर यामध्ये असणारी समिती होती सेन गुप्ता नावाची एक समिती होती बघा. त्यानंतर
सुंदरम समिती होती आणि तिसरी आत्ताची विचारली आहे ते विश्वनाथ गोल्डर ही समिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता 3 बाबींसंदर्भात आधारभूत वर्ष अजून तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे. ते म्हणजे जीडीपी संदर्भातला आधारभूत वर्ष की जे 2022-23 आपण सांगितलं की विश्वनाथ गोल्डर समिती. त्यानंतर आपल्याला WPI संदर्भात आपल्याला एक आधारभूत वर्ष लक्षात घ्यावं लागणार आहे ते 2022-23 आहे. मात्र यासाठी समिती वेगळी आहे. मग या संदर्भातली समिती कोणती असणार आहे तर यामधली समिती आहे रमेश चंद नावाची समिती आहे. कोणती? रमेश चंद नावाची. रमेश चंद्रजी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. तर तिसरं आहे सीपीआय 2023-24 हे आधारभूत वर्ष सीपीआयचं गृहीत धरलेलं आहे. तर तुम्हाला बघा या जीडीपीचा आधारभूत वर्षासोबत तुम्हाला WPI किंवा सीपीआयचं सुद्धा आधारभूत वर्ष लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर चला आपण पुढचा प्रश्न बघू. भारतातील निर्माण करण्यात आलेल्या योजना निर्माण वर्ष या संदर्भात तुम्हाला अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान शोधायचंय. आता चुकीचं विधान बघा या अशा योजना आतापर्यंत अगदी मागच्या पिढीचा जर आढावा घेतला तुम्ही तर अगदी एखादा पेपर जर चुकला असेल किंवा राहिला असेल तर बाकी सगळ्या पिढीला एखादा प्रश्न असा विचारलेला जाईल. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005 हे विधान बरोबर आहे. तर प्रधानमंत्री जनधन योजना 2014 हेही बरोबर आहे. आतापर्यंत या जनधन योजनेमध्ये 50 करोड पेक्षाही जास्त खाते हे उघडण्यात आलेले आहेत. याच्यावर प्रश्न विचारलेला होता. 10 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर प्रश्न विचारला, निर्माण केली त्यानंतर प्रश्न विचारला, किती खाती किंवा किती पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आली याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तर ही चुकीची आहे. कारण 2017 नव्हे तर ही जुलै 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आणि आता 2023-24 मध्ये प्रधान कौशल्य विकास योजना याचा टप्पा नंबर 4 हा सुरू करण्यात आलेला आहे 2023-24 पासून. म्हणून ही योजना खूप महत्वाची. या योजनेला 10 वर्ष ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून तुम्ही या योजनेकडे लक्ष द्या. याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा. तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही 2019 सुरू करण्यात आली हेही बरोबर आहे. मग आपल्याला विचारलेलं अयोग्य, मग अयोग्य सेंटेन्स आहे ऑप्शन क्रमांक 3. तर मित्रांनो बघा मी आता यामध्ये आपल्या MP अकॅडमीच्या या पेपरमध्ये हे 15 प्रश्न अर्थव्यवस्था या घटकावर सेट केलेले होते. मागच्या आयोगाने जे जे काही प्रश्न काढलेले आहेत किंवा दिलेले आहेत त्याला अनुसरून शक्य तितकं मिळता जुळता पेपर काढण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर प्रत्येक मुद्द्याला जर व्यवस्थित अनुसरून जर त्याचा ॲनालिसिस केलं तर नक्कीच तुमचे जितके मार्क्स येतात त्याहून थोडे मार्क्स वाढण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत केली जाणार आहे. पुढच्या येणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या ह्या बाबींव्यतिरिक्त जो एरिया आता कव्हर केला आहे त्याला सिमिलर किंवा ज्या महत्त्वाच्या बाबी असतील आपण त्यामध्ये नक्कीच पुढच्या वेळेस आपण त्या कव्हर करू. इतकं बोलतो आणि थांबतो. थँक्यू.